हॅलो गाईज, ते स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग असणार आहे म्हणजे की सगळे लोक मला विचारतात की ताई दादा काय काम करतात, दादा काय काम करतात. आणि म्हटलं आज तुम्हाला सांगूनच टाकते. तसं पण तुम्हाला वाटत असेल की बाबा हा नेहमी हिच्या सोबतच असतो, काही काम करतो का नाही, तर असं नाही आहे. ते माझ्यासोबत असले तरी सुद्धा काम करतात आणि नसले तरी सुद्धा काम त्यांचं चालूच असतं. तर सगळ्यात पहिले मी सांगेल, आमच्या लग्नाच्या अगोदर आमची बेकरी आहे घरी, जी पहिले माझ्या लग्नाच्या आधी दाजी आणि विशाल हे दोघं पण बघायचे. तर मग लग्न झाल्याच्या नंतर मला म्हणजे पर्सनली वाटत होतं की बाबा माझा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा पहिल्यापासूनच. म्हणून मग त्यानंतर मी विचार केला की यार सेलिब्रेशन हाऊस आपण चालू करूयात. ते मी चालू केलं, पण मला ना कामानिमित्त म्हणजे तेवढा टाईमच भेटत नव्हता ते बघायला. त्यानंतर मग विशाल ते चालवायला लागले. म्हणजे आता इथून पुढे सगळं विशालच बघतात. आणि काय होतं, एवढे म्हणजे कस्टमरचे एवढे फोन येतात आणि मी हँडल करायचं म्हटलं तर मला ते खूप जास्त अवघड जातं. त्यापेक्षा मग तुम्हीच हँडल करा, तेच बघतात सगळं काही. आणि कोणाचा कॉल आला, किती बुकिंग आहे, किती वाजता बुकिंग आहे, आणि त्यांना कस्टमरला एवढं सगळं सांगावं लागतं. बाबा पॅकेज काय आहे, पॅकेजमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत. तर मग तेवढं पॉसिबल नाही होत मला. मग ते विशाल बघतात सगळं काही. आणि माझ्यासोबत जरी असले तरी पण म्हणजे काय होतं, मला कंटिन्यू बाहेर कामं असतात. म्हणजे बाहेर काही कार्यक्रम असला किंवा रील शूट झालं तरी नेहमी माझ्यासोबत असतात. आणि नेहमी सोबत असलं की माझं व्हिडिओ शूट कर, मला रील्स अपलोड कर किंवा एडिटिंग कर, ही पण कामं तेवढीच महत्त्वाची आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल एखादा व्हिडिओ म्हणजे तुम्ही सपोज एखादी गाडी घेतली, डिलिव्हर घ्यायला गेले डिलिव्हरी गाडीची, तर मग कोणीतरी कॅमेरामॅन बोलवणार, त्याला व्हिडिओ एडिटिंग शूट म्हणजे सगळ्या गोष्टीला एवढा वेळ लागतो ना. मग त्यामुळे मला माझी बरीचशी कामं इझी होऊन जातात की हे रील शूट करतात, ते एडिट करतात, आणि माझं असं की मी चल आवरून आले लगेच शूट करायला ह्यांना दिलं, म्हणजे ती पण कामं पटदिशीने होऊन जातात. तर ते काही घरी नाही बसत. आपलं सेलिब्रेशन हाऊस ते सांभाळतात, प्लस माझी सगळी कामं ते करतात. म्हणजे एडिटिंग, व्लॉग वगैरे ते झालं. आणि त्यानंतर ते ड्रोनच्या ऑर्डर सुद्धा घेतात. म्हणजे जर काही कोणाचं प्लॉटिंगचं वगैरे शूट वगैरे असेल लग्नातलं, तर ते ड्रोनच्या ऑर्डर सुद्धा असतात. त्याच्यामुळे हे तीन बिझनेस आहेत आपले, ते करतात. म्हणजे माझा नवरा कुठल्याच गोष्टीत कमी नाहीये, सगळ्या गोष्टी करत असतो. काहीतरी बोला ना, सगळं मीच बोलते. सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बायकोची सगळी कामं करतात बरं का. पण जे महत्त्वाचे रील शूट असेल, एडिट असेल, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन ये, या का म्हणजे माझा एवढा सपोर्ट आहे ना मला सगळ्या गोष्टीत. आपल्या शॉपचं पाहण्यापासून, नवीन फ्रँचायसीचं पाहण्यापासून, शॉप हे ओपनिंग तर मी विसरलेच. बापरे, सगळ्यात गोष्टी ते सगळ्यात डेंजरस काम जे असतं ते माहितीये का, शॉपची फ्रँचायसी दिल्याच्या नंतर तिथून ते शॉप उभं करेपर्यंत. म्हणजे आपल्याकडे असं नाही की बाबा मुलं कामाला येतात, आपण ठेवलं जा रे, आपल्याला असं पाहिजे, तू ते करून घे. आपलं असं नाही. हे फ्रँचायसी घेतल्यानंतर तिथे गाळा बघायला जाणार. गाळा बघायला आम्ही दोघं पण जातो. पहिले तर गाळा बघायला जायचं, फायनल करायचा. त्यानंतर शॉपचं सगळं मटेरियल आणायला त्यांच्यासोबत जाणार, घेऊन येणार. त्यानंतर तिथे शॉपचं काम हे स्वतः करतात बऱ्यापैकी. कारण आपल्याला माहिती आहे आम्हाला काय काय गोष्टी पाहिजेत, तर तिथली लोक पण असतात. पण हे तेवढं लक्षात येतात तिथे जाऊन. आणि एवढं काम की कंटिन्युअसली मला वाटतं आम्ही पंढरपूरच्या शाखेचं उद्घाटन केलं आता, पण ती काम तर 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. तर एवढी गडबड होती. जेवण टायमिंगवर भेटत नाही, झोप टाईमवरती भेटत नाही. तर फ्रँचायसीच्या वेळेस तर यांची लय धावपळ होती. आणि तसं पण ह्या 8 फ्रँचायसीचे कॉल सगळे ह्यांना हँडल करावे लागतात. माझ्यासोबत बसले की आत्ता कॉल आला, अजूनही कॉल येतो, मी त्यांना म्हणलं रिसीव्ह करू नका. तर कंटिन्यू फोन. आणि प्रत्येक फोन आल्याच्या नंतर आहे ना, आपण म्हणजे एखाद्या कंपनीतलं जरी असेल तरी आपल्याला सारखं फोन अटेंड करायला नको वाटतं, यार वास नको, आता दुखते कान. पण त्यांना फोन आल्यावर त्यांचं विचारणं, पॅकेजमध्ये काय काय गोष्टी आहेत, कुठल्या शाखेत करायचे, मग त्या शाखेवाल्यांना त्यांना कॉन्टॅक्ट करून देणार, परत त्यांचं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते सगळ्या गोष्टी हँडल करत बसतात माझा नवरा. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. आणि म्हटलं आज सांगून टाकावं. सगळ्यांचा प्रश्न होता की काय करतात नक्की. सो त्यांची कामं अशी आहेत की ती दिसून येत नाहीत, करतात पण ते दिसून येत नाही. आणि आता आपल्या शिक्रापूरच्या सेलिब्रेशन हाऊसला मुलगा ठेवलेला आहे आपण कामाला. कारण काय होतं, मग माझ्यासोबत कंटिन्यू एक जण लागत असतो ना. सो त्यामुळे हे मला घेऊन ये, इकडे जा, तिकडे जा. आज पण आम्ही पुण्याला आलेलो आहे.
आमचं एक काम आहे त्यासाठी, कारण आम्हाला आहे ना वारी करायची, पायी वारी करायची. बाकीचे लोक जे म्हणतात, म्हणजे मी लहानपणापासून आमच्या इथे उंडवडीला पालखी येते, तिथे दर्शनाला वगैरे जायचे. आणि मला जसं कळतंय तसं मी काही ना काही तिथे वाटत असते खायला. आणि त्यामुळे ह्या वेळेस ठरवलं होतं की, म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की मी ठरवलं होतं की मला पायी वारी करायची आहे. आणि लग्नानंतर बिचारा माझा नवरा पण मला तसाच भेटला की यार आपण दोघं पण पायी वारी करूयात असं. म्हणून मग आम्ही ठरवलं की आता आळंदी देहूमधून तर नाही, पण आमच्या उंडवडीपासूनच तिथून आम्ही पंढरपूरची पायी वारी करणार आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि माझा नवरा कामाचा आहे. आता मला परत विचारू नका की तुझा नवरा काय काम करतो, एवढी सगळी कामं तो करत असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ जाऊयात वारीला सोबत.